शिवसेनेसोबत आल्यानंतर अमित भाईंना सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो आणि त्याचबरोबर या खासदारांच्या मतदार क्षेत्रातल्या विकास कामांचे काही प्रस्ताव, काही पत्र देखील या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यामध्ये अनेक प्रश्न असतील, सिंचनाचे असतील, मराठवाडा, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल, रेल्वेचे काही प्रश्न असतील, त्याचबरोबर रस्त्यांचे काही प्रश्न असतील आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाच्या मतदारसंघातले विषय होते आणि सर्व विषय कृषी विभागाचे काही प्रस्ताव होते, पंतप्रधान आवास योजनेतले काही होते, नगर विकास विभागातले जिथे नगरपालिका महापालिका आहेत त्यांचे विषय होते, ग्रामविकासाचे देखील होते, त्याचबरोबर जे मनरेगा जीरामजी जे गावातल्या ज्या सुविधा असतात त्याबद्दल देखील मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, परंतु एकंदरीत प्रत्येकाच्या मतदारसंघातले विकासाचे विषय तिथे त्याची पत्रही आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना दिली आणि त्याच्याबद्दल सविस्तर चर्चाही झाली आणि सकारात्मक चर्चा झाली आणि अमित भाईंनी सांगितलं देखील की पार्लमेंट सेशनमध्ये संबंधित मंत्र्यांना बोलवून, आमच्या खासदारांना बोलवून, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि हे मिळून त्याचं कॉर्डिनेट करतील आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अतिशय साधक बाधक पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि चांगली चर्चा झाली. कारण शेवटी जे खासदार सोबत आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि तसा शब्द मी देखील त्यांना दिला आणि अमित भाईंनी देखील अतिशय पॉझिटिव्ह या बाबतीमध्ये भूमिका घेतली. श्रीकांतजी यांच्याकडे आता समन्वयाची जबाबदारी असेल, यांच्यासाठी कामं दिली होती त्याच्याबद्दल काय सांगा? श्रीकांतजी हे की पॉईंट पर्सन असतील आता या सगळ्या खासदारांसोबत, जुन्या खासदारांचे तुमचे? अमित भाईंनीच स्वतः श्रीकांतला सांगितलं की बाबा तू हे जे काय कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन जे आहे या आपल्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बरोबर, अगोदरच्या 7 खासदारांच्या बरोबर ठेवून म्हणजे सोपं आहे ना, ते काम सोपं काम होईल आणि त्यांचे प्रस्ताव मार्गी लागतील. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाली का काल अमित शहांबरोबर? या काय कालच्या बैठकीमध्ये या खासदारांच्या सूचना, विकासाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अतिशय साधक वादक चर्चा अति खेळीमेळीच्या वातावरणात झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत नव्हती. मुद्द्यावरती हे तुमच्या सगळे सोबत आले, त्यांचा शब्द तुमच्या शब्दावरती आले आणि कोणकोणती साधारण मुद्दे होते की जे पूर्ण होतील, भविष्यामध्ये पाहायला मिळतील, मतदारांना बदल घडेल का? मी तुम्हाला सांगतो, मी म्हणून तर स्वतः आलो. स्वतः या ठिकाणी अमित भाईंना शुभेच्छाही सदिच्छाही भेट होती आणि विकास कामही होती. काही मतदारसंघात तर नगर विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामही सुरू झालेत. म्हणजे कामही सुरू झाले, GR निघाले आणि इतर जे काही विभाग आहेत त्या माध्यमातून देखील कामं होतील आणि पाठपुरावा जो आहे याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतील आणि दिल्लीच्या पातळीवर पाठपुरावा करणं सोपं होईल. महाराष्ट्राच्या पातळीवर मी आहेच. सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर पास होतील म्हणून हे विधेयक दोन्ही सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर दोघांची स्वतंत्र बैठक झाली, त्या बैठकीत काय चर्चा झाली? मी आधीच सांगितलं की मंत्रिमंडळ विस्तार
काही चर्चा काल नव्हती, पॉलिटिकल चर्चा काही नव्हती आणि ही चर्चा फक्त विकासाच्या मुद्द्यांवर होती. अधिवेशनात सर, दोन सर, महत्त्वाच्या सर. बिल्स येणार आहेत, घटना दुरुस्ती होईल असं घटना वाटतं. दुरुस्ती वगैरे, आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार जे आहेत ते सपोर्ट करण्याचं चर्चा होतीये. मुळात हे पास होतील का बिल? तुम्हाला वाटतंय का तुम्हाला सपोर्ट मिळेल? बिलकुल पास होतील, कारण महिला आरक्षण बिल, डिलिमिटेशनचं बिल हे आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं की आता मतदारसंघ 20-20, 25-25 लाखाचे लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि हे एवढे मोठ्या मतदारसंघामध्ये विकास कामं पोहोचवणं देखील अतिशय कठीण काम आहे आणि म्हणून डिलिमिटेशनमुळे त्या भागातल्या जनतेला न्याय मिळू शकतो. आणि त्याचबरोबर महिला आरक्षण जे आहे, महिला आरक्षण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणलं. इतके वर्ष फक्त चर्चा होती, परंतु आरक्षण विधेयक आणण्याची हिंमत मोदी साहेबांनी केली. आणि मी खेदाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मागच्या वेळेस हे महिला आरक्षण विधेयक विरोधी पक्षाने हाणून पाडलं, रद्द केलं आणि त्याचा भुगताना त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. त्यामुळे आता कुठेतरी उपरती आली असेल, सद्बुद्धी आली असेल तर चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच महिला आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे. शेवटी महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत, लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये लाडकी ठरली, लोकप्रिय झाली आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या महिला आरक्षणामुळे महिलांना देखील न्याय मिळेल आणि महिला देखील कर्तबगार महिला आहेत आणि त्यांना अधिकार मिळेल आणि खऱ्या अर्थाने विकासाचा जो काही वेग जो आहे त्यांना वाढवता येईल. त्यांनी खऱ्या अर्थाने पहिली गोष्ट, मागच्या वेळेस ज्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चूक केलेली आहे. त्याचा त्यावेळेस खूप निषेध झाला, मी निषेध केला आणि त्याचं भुगतान देखील मी मगाशी म्हणालो की ज्यांनी विरोध केला त्यांना भोगावं लागेल. तुमच्या दौऱ्यावरती टीका होताना बघायला मिळते. संजय राऊतांनी आरोप केला की तुम्ही चोरीचा माल घेऊन दिल्लीला जाता आणि मुलामाल लावण्यासाठी तुम्ही अमित शहाकडे येता. आता मी त्यांच्यावर काय बोलणार, कारण त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलत असतात. ते कुणाची नोकरी करतात, कुणाची चाकरी करतात, कुणाकडून पगार घेतात, हे आता मला वाटतं मला बोलणं ते योग्य वाटत नाही. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की यामध्ये की चोरी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली, हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेशी जी खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना धडाही शिकवलेला आहे. त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे आणि म्हणून लोक, खरं म्हणजे लोक, आम्ही बघा त्यांच्यासारखी भाषा करणार नाही. ते तुडवायची भाषा करतात, आम्ही वाढवायची भाषा करतो. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे. आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा आत्मसंशोधनाचा विषय आहे, पण जे ते करतायत ते चांगलं करतायत.